यानंतरची एक महत्त्वाची बातमी डोंबिवली पश्चिमेमधनं समोर येतेय। धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडल्याचं दिसतंय। प्रसिद्ध गजानन वडापाव या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या चटणीमध्ये अळ्या आढळल्यानं परिसरात आता एकच खळबळ उडालेली आहे। स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांनी वडापाव खाण्यासाठी घेतला असता त्यातल्या चटणीत अळ्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई जाधव यांनी तातडीनं ही बाब पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिली। अधिकारी राजेश सावंत यांनी तातडीनं या सगळ्याची पाहणी केली आणि आरोग्य विभागाला सूचित करत संबंधित दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश दिले। मी डोंबिवलीला कधी सण असला तर थोडा धंदा करायला येते, आपला फक्त पाळा पाचोला घेऊन। आम्ही गजानन इथून वडापाव घेतले, पण आम्ही खायला जेव्हा चटणी उघडली तर त्याच्यामध्ये किडी होत्या। तर ते मी त्यांना दाखवायला घेऊन येत होते रिटर्न द्यायला, तर मला या ताई भेटल्या, काशीबाई ताई भेटल्या। त्यांनी सांगितलं की मी तुझ्या जोडीला येते आणि त्यांनी म्युन्सिपालिटीच्या ऑफिसवाल्यांना सगळ्यांना बोलावली, साहेबांना, आणि त्यांचे सेटर बंद केले, पण त्यांनी परत चालू केले ते सेटर। मला कोंडा मिळाला तरी खातात आणि झोपाला दोंडा दगड मिळाला तरी झोपतात, अशी परिस्थिती गोरगरिबांची। काय करायचं, कसे दिवस काढायचे गरीब दुबळेही बिचारे कर्जात कसाऱ्यावरनं इकडे धंदा करायला लोक येतात, तेवढे लवकर काय चपाती भाजी करून आणू शकत नाही। मग गजानन वडापाववाल्याकडनं वडापाव घेतात, खातात, तर हे किरे पडलेलं खायचा, पैसे काय कमी करते का? काय प्रकार घडलाय नेमका? नाश्त्यासाठी मला वडापाव पाहिजे होता। मी गजानन वडापावच्या इथे गेले आणि तिथून 3 वडापाव घेतले आम्ही तिघींसाठी। तिथे गेलं तर किडी आढळल्या त्याच्यामध्ये मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।